मैत्रिणीनो, दुधीची भाजी म्हटली की सर्वच जण नाक मुरडतात. तर आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीनं दुधीची भाजी करणार आहोत. अगदी बोटे चाटून पुसून खाल अशी भाजी करणार आहोत. त्यासाठी साहित्य पहा. तिखट आहे, हळद आहे, याच्यानंतर मीठ घेतलेलं आहे, गरम मसाला आहे, हिंग आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, टॅमॅटो आहे, कोथिंबीर आहे आणि दुधी घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपण अगोदर ही जी दुधी आहे ना, या दुधीची साल काढून घेऊया. दुधीची पूर्णतः सर्व साल आपण व्यवस्थित काढून घ्यायची आहे. पहा, दुधीची भाजी ही अतिशय पौष्टिक असते आणि आपण अतिशय वेगळ्या पद्धतीनं अशी भाजी करत आहोत. रसभाजी करत आहोत. कोणाला ओळखणारही नाही आहे की आपण ही दुधीची भाजी बनवलेली आहे. इतकी सुंदर अशी ही दुधीची भाजी होते. आणि पहा ना, घरातील लहान मुलं असू दे किंवा वयस्कर असू दे, बऱ्याच जणांना ही दुधीची भाजी आवडत नाही. पण दुधी अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळं आपण अतिशय वेगळ्या पद्धतीनं दुधीची भाजी करत आहोत. तर पहा, अशा पद्धतीने मी सर्व ही दुधी सोलून घेतलेली, याची साल काढून घेतलेली आहे. आता याचे आपण पहा कशा पद्धतीनं काप करत आहोत. तर याचे आपण पहा अशा पद्धतीनं गोल गोल असे काप करून घेत आहे. एकसारखे आपण असे काप करून घेतलेले आहेत. पहा, तुम्हाला दिसत असतील की कशा पद्धतीनं या दुधीचे काप केलेले आहेत. तर सगळे काप दुधीचे आपण अशा पद्धतीनंच करत आहोत. पहा, खूप छान आणि खूप चवीला अतिशय अप्रतिम अशी ही भाजी लागते. तुमची भाजी शिल्लकच राहणार नाही. एक नव्हे तर 2 भाकरी खाल्ली जाईल. एवढी छान, सुंदर, टेस्टी अशी ही भाजी होते. याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. इतकी चवीला अतिशय छान अशी होते. आता याच्यासाठी साहित्य कोणकोणतं आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. याला विशेष म्हणजे आपण वाटण करून घेतलेलं आहे. ते म्हणजे खोबरं आहे, लसूण आहे आणि कोथिंबीर आहे. याचं आपण वाटप करून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर तिखट, मीठ, हळद, गरम मसाला आहे, हिंग पावडर आहे, थोडीशी चवीपुरती साखर आहे. आणि हा सगळा त्याचबरोबर लागणार आहे महत्त्वाचं म्हणजे दही. दहीसुद्धा आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. आता पहा, आपण काय करत आहोत. दुधी आपला चिरून झालेला आहे. आता हा दुधी आपण एका भांड्यात घेतलेला आहे. पहा, आता आपण जे सर्व मसाले घेतलेले आहेत ना, ते सर्व मसाले आपण याच्यात दुधीवर ओतत आहोत. प्रथम आपण हे दही घातलेलं आहे अर्धी वाटी आणि याच्यानंतर आपण पहा सगळा मसाला जो आहे तो आपण याच्यामध्ये ओतून घेत आहोत दुधीवरच. आणि हा छान असा या दुधीला हा मसाला लागेल अशा पद्धतीने आपण चोळून घ्यायचा आहे. तर प्रथम मी चमच्याने हे सर्व मिक्स करून घेते. पहा, चमच्याने मी आता मिक्स करत आहे. आणि याच्यानंतर आपण हे हातानेच व्यवस्थित चोळून घेणार आहोत मसाला. म्हणजे छान असा या दुधीला सगळा मसाला अगदी व्यवस्थित लागतो. त्यामुळे चमचा आता बाजूला ठेवलेला आहे आणि आपण काय करूया, हा सगळा मसाला दुधीला अगदी व्यवस्थित हाताने चोळून घेऊया. म्हणजे छान असा मसाला लागतो आणि या मसाल्यामध्ये दुधी आहे ना, ही छान अशी मुरली जाते आणि त्यामुळं दुधीला अतिशय छान अशी चव येते. तर पहा, सगळा मसाला आपण हा दुधीला व्यवस्थित चोळून घेतलेला आहे. पहा, तुम्हाला दिसत असेल. म्हणजे आपण हा दुधी आहे हा मॅरिनेट करून ठेवणार आहोत 10 ते 15 मिनटासाठी. आता हे पहा, मसाला सगळा लावून झालेला आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवते. कमीत कमी आपण 15 मिनिट हे झाकून ठेवलेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत. गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 3 चमचे तेल घालत आहोत. आता तेल जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त चालेल, परंतु मी थोडंसं जास्तच तेल घातलेलं आहे. याच्यानंतर मोहरी घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे आणि याच्यानंतर आपण हा बारीक असा चिरून घेतलेला कांदा आहे ना, हा कांदा घातलेला आहे. कांदा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतत आल्यानंतर आपण याच्यामध्ये आता जो टॅमॅटो चिरून घेतलेला आहे ना, तो टॅमॅटो घालणार आहोत. तर पहा, कांदा आपण परतून घेत आहोत. छान असा कांदा हा परतला जात आहे. पहा, अगदी बारीक चॉपरने मी हा कांदा बारीक करून घेतलेला आहे. त्यामुळे अतिशय बारीक असा आहे, म्हणजे भाजीसुद्धा छान अशी मिळून येते. तर पहा, कांदा आपला जो आहे तो परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जो कढीपत्ता आहे ना, तो कढीपत्ता घालत आहोत. कढीपत्तासुद्धा तुम्हाला माहीत आहे गुणधर्माने युक्त असा आहे. सर्व घटक याच्यात आहेत.
पहा टॅमॅटोही घातलेला आहे बारीक करून घेतलेला आणि कोथिंबीर पण मी कांद्यातच टाकलेले आहे. आता आपण हे सर्व परतून घेत आहोत. टॅमॅटो आपला छान असा भाजणं गरजेचं आहे. तर आपण टॅमॅटोही कांद्यासोबत भाजत आहोत. कांदा टॅमॅटो आपला परतून झालेला आहे आणि याच्यामध्ये हा जो आपण मसालाचं वाटप करून घेतलं होतं ना, खोबरं, लसूण, कोथिंबीर, हे सुद्धा आपण या कांद्यामध्येच घातलेला आहे तो मसाला. तोही आपण या कांद्यासोबत, कांदा टॅमॅटो आहे ना याच्यासोबत परतून घेत आहोत. पहा तिखट घातलेलं आहे. आता आपण तिखट इथं कमी का वापरलेलं आहे, तर दुधी मॅरिनेट करताना आपण त्याच्यामध्ये सगळा मसाला घातलेला आहे तिखट वगैरे, त्यामुळे इथं मी अगदी थोडंसंच तिखट घातलेलं आहे. आता छान हा मसाला परतून झालेला आहे. आता मॅरिनेट केलेला हा दुधी आहे ना तो आपण या कांद्यात घातलेला आहोत. पहा कांदा आपला भाजलेला आहे. आता हा दुधीसुद्धा आपण याच कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत. पहा अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे परतणार आहोत. अगदी मीडियम गॅसवर आपण हे अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घेत आहोत. पहा अतिशय छान, खूप सुंदर, खूप छान अशी भाजी आपले चवीला लागते. तर हे परतून झालेलं आहे. आता याच्यावर मी झाकण ठेवते. झाकण किमान आपण अगदी गॅस बारीक केलेला आहे. पहा स्लो गॅसवरच आपण 1-2 ते 3 मिनटासाठी हे झाकण ठेवलेलं आहे. 3 मिनटानंतर आपण याच्यावरचं हे झाकण काढणार आहोत आणि परत आपण परतून घेणार आहोत. तर पहा 3 मिनिट आपले या ठिकाणी झालेले आहेत. 3 मिनिट आपले झालेले आहेत. या ठिकाणी मी गॅसवर इकडे पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे गरम पाणी कशासाठी आहे, तर पहा आपण जी भाजी बनवत आहोत ना त्याला थंड पाणी न घालता गरम पाणी घालणार आहोत. तर पहा 3 मिनिट झालेले आहेत. झाकण काढलेलं आहे आणि आपण आता हे परत एकदा व्यवस्थित पहा परतून घेत आहे. पहा वाफ ही छान अशी भरलेली आहे याला, कारण या वाफेतच हा दुधी शिजला जातो बऱ्यापैकी. पहा खूप छान, खूप सुंदर. आपण अजून 2 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे. 1 ते 2 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवलेलं आहे. अजून आपला छान असा दुधी या मसाल्यात शिजला जाईल. आता पहा हे आपण गरम पाणी केलेलं आहे. तर पाटीमध्ये जो मसाला शिल्लक होता ना त्याच्यातच पाणी ओतलेलं आहे आणि आता हेच पाणी आपण या भाजीला वापरणार आहोत. पहा 2 ते 3 मिनिट आपले झालेले आहेत. झाकण आपण काढूया, पाहूया. पहा छान अशी भाजी आपली ही मऊ झालेली आहे. पहा दुधी मसालाही त्याला छान असा व्यवस्थित लागलेला आहे. खूप छान स्मेल तर अतिशय छान असा येत आहे वास याचा. आता हे गरम पाणी आपण याच्यात ओतत आहोत. पहा याची ग्रेव्ही अतिशय छान अशी होते आणि चवीला अतिशय अप्रतिम अशी भाजी लागते. तर पहा पाणी ओतलेलं आहे. आपण आता व्यवस्थित हे हलवून घेऊया आणि पुन्हा शिजण्यासाठी आपण आता हे ठेवणार आहोत. तर याच्यावर आपण आता झाकण ठेवूया म्हणजे आपली भाजी पटकन शिजेल. 1-10 मिनिटातच आपली भाजी ही तयार होईल. पहा 10 मिनिट आपले झालेले आहेतच. पहा भाजी कुठंपर्यंत शिजत आलेली आहे. थोडंसं अजून 1 ते 2 मिनिट अवकाश आहे. तर पहा 2 मिनिटासाठी आपण परत झाकण ठेवत आहोत. 2 मिनिटांनी आपण परत याचं झाकण काढून पाहणार आहोत आपली भाजी कुठंपर्यंत शिजलेली आहे. तर पहा भाजी आपली छान अशी शिजलेली आहे. वरून आपण आता ही कोथिंबीर घालत आहोत. पहा खूप छान, खूप सुरेख, खूप सुंदर झालेली आहे. पहा वास याचा अतिशय छान असा येत आहे. पहा तुम्हाला दिसत असेल. खूप छान, खूप सुरेख आणि आकर्षक ही तेवढीच भाजी आहे. कोणाला कळणारही नाही की आपण ही दुधीची भाजी बनवलेली आहे. इतकी छान अशी आपली ही भाजी होते. आता हा रस थंड झाला की पुन्हा दाटसर असा येतो. पहा पहा खूप छान झालेली आहे भाजी. तर दुधीची भाजी आपली ही अशा पद्धतीनं तयार झालेली आहे. सर्वजण अगदी आवडीने खातील अशी ही भाजी आहे. त्यामुळे जरूर आणि जरूर तुम्ही एकदा अशा पद्धतीची भाजी करून पहा. सर्वजण अगदी आवडीने खातील. आपण आता या प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊया. पहा
किती छान दिसते आहे ना, खूप सुरेख, अगदी अप्रतिम. पहा ना, ग्रेव्ही जशीही थंड होईल भाजी तशी ग्रेव्हीही दाटसर येत जाते. पहा, खूप सुरेख झालेली आहे. पहा किती छान, खूप सुंदर आणि आकर्षकही तेवढीच आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत अतिशय छान अशी ही लागते. तुम्हीही अशी भाजी जरूर आणि जरूर एकदा करून पाहाच. तर पहा कशी वाटली आजची रेसिपी हे सांगायला मात्र विसरू नका. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा आणि हसवत रहा. पहा पुढची रेसिपी काय आहे.